नमस्कार. टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते, शहरात काय घडते, तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मी आज धाराशिव शहरामध्ये आहे इथं, आणि इथं आता माझ्या पाठीमागे पाहताय तुम्ही इकडं. आता इथं प्रेमा सुधीर पाटील यांची इथं रॅली काढण्यात आलेली आहे. थेट दृश्य लाईव्ह आम्ही तुम्हाला दाखवत आहे, फक्त टुडे समाचारच्या प्रेक्षकांसाठी. थेट लाईव्ह दृश्य तुम्ही पाहायको इकडे मागं. इकडे रॅली आता सुरू आहे, आपण त्या रॅलीमध्ये जाऊया थेट. चला. शिवसेना पक्षाचे उमेदवार सुधीरांना पाटील आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया, त्यांनी रॅली काढली होती, कशाबाबत काढली होती. इथं भरपूर अशा संख्येने महिला, पुरुष, लहान लेकर असे भरपूर अशा संख्येने इथे आले होते. आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊया. अण्णा, मला सांगा, तुम्ही ही जी रॅली जी काढली होती ती कशाबाबत काढली होती? ही रॅली नगरपालिका 2025 च्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. शिवसेना या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढत आहे. महायुती न झाल्यामुळं आम्ही स्वतंत्र लढत आहोत. आणि आज या ठिकाणी जवळपास आमचे 5 आणि 6 4 5 6 प्रभागामधली ही पदयात्रा आहे, रॅली आहे. मतदाराला आम्ही पुढे, जसं आज आपण बघताय की 2 भावाची भांडणं गेल्या 35 वर्षामध्ये नगरपालिकेत नाही, शहराचा कसलाच विकास झालेला नाही. जनता हे सगळ्या गोष्टी जाणते, परंतु आज तुम्ही रोज त्यांची भाषणं जर ऐकली तर मी हे केलंय, मी ते केलंय, मी हे करणार आहे, भविष्य काळाची स्वप्न दाखवून सतत जनतेला फसवणूक करण्यात आलेली आहे. आणि यासाठी जनतेला आम्ही एक तिसरा पर्याय दिलाय, जो की शिवसेनेच्या माध्यमातून स्ट्रॉंगली आज उभा आहे. आणि शिवसेना या सर्व प्रभागामध्ये अगदी जास्तीत जास्त संख्येनं नगरसेवक घेऊन विजयी होणार आहे, आम्हाला खात्री आहे. कारण आज आपण बघताय की या रॅलीमध्ये सर्व मतदार बंधू आहेत. आम्ही कुठं बाहेरून भाड्यानं आणलेली लोक नाहीत. आमच्या मतदारसंघातले सर्व महिला आहेत, पुरुष आहेत. अगदी स्वयंस्फूर्तपणे या रॅलीमध्ये हे लोक सगळे हजर आहेत. त्यांना वाटतं की काहीतरी बदल झाला पाहिजे, शहराचा विकास झाला पाहिजे. आपण पाहताय की प्रत्येक रस्त्यातून आज जवळपास 15 ते 16 ॲक्सिडेंट गेल्या वर्षभरामध्ये झालेले आहेत. त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. आमची या ठिकाणी मागणी आहे की ज्या नगरपालिकेमध्ये हे जे भ्रष्ट कारभार झालेला आहे, या लोकांवर 302 ची कारवाई होणं गरजेचं आहे. कारण अशा पद्धतीनं शहराचा विकास येणाऱ्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खाता आहे. आणि या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय सरनाईक साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. त्यांच्या माध्यमातून या शहराचा विकास 100% होणार आहे. जो निधी मिळणार आहे तो त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळतो. या नव्या काळामध्ये जे शिवसेनेचे नगरसेवक आहेत, ज्या प्रभागात येणार आहेत, त्या प्रभागामधला विकास खरं तर करणारच आहेत. परंतु सर्व शहराचा विकास सुद्धा आज पालकमंत्री आणि एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास खात्याचे मंत्री यांच्या माध्यमातून होणार आहे. मी सर्व जनतेला विनंती करेन आपल्या माध्यमातून, आणि विनंती करेन की आज आम्हाला तुम्ही, आमचे सरकार कोण आहे, सत्ता कोणाची आहे, कोणाच्या माध्यमातून विकास होणार आहे, या गोष्टीचा अभ्यास करून मतदारांनी मतदान करावं असं मी आवाहन करतो. थांबतो. अण्णा, तुम्ही निवडून आल्यानंतर सगळ्यात आधी काम कोणतं असेल तुमचं? आज कोणतं काम वाटतं तुम्हाला जी की थकीत आहे काम आणि ती व्हायला पाहिजे, आज कोणतं काम वाटतं तुम्हाला? खरं तर सगळीच कामं चकित आहेत, परंतु प्राथमिक स्वरूपामध्ये या शहरामधले छोटे छोटे रस्ते आहेत, गल्लीबोळातले ते रस्ते, नाल्या होणं गरजेचं आहे. दुसरं, पथदिवे, आज लाईटची व्यवस्था मॅनेजमेंट नाही, त्यामुळं पथदिवे सुद्धा सगळे बंद असतात. ते पथदिवे चालू झाले पाहिजे. चोऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे नगरपालिकेमधल्या जेवढ्या म्हणजे जी कामं आहेत ती सगळीच कामं झाली पाहिजेत असं आम्ही या ठिकाणी सांगतो. आणि खरं तर आजपर्यंत आपल्या नगरपालिकेमध्ये नियोजन विभाग नसल्यामुळं या सगळ्या गोष्टी घडत झालेल्या आहेत. पहिल्यांदा आम्ही नियोजन विभाग करून त्या माध्यमातून आम्ही शहरामध्ये ज्या गोष्टी DP रोड असतील, OP असतील, या सगळे कसे डेव्हलप होतील याबाबत आम्ही लक्ष देणार आहोत. महिलांसाठी काय करणार आहात तुम्ही? आज आपण पाहताय की पूर्ण शहरामध्ये एक सुद्धा महिलांसाठी कुठलंही साधन नाही आहे. प्रत्येक ठिकाणी बाजारपेठ असेल किंवा ज्या भाजी मंडई आहेत
त्या ओपी मध्ये प्रत्येक प्रभागामध्ये भाजी मंडई झाली पाहिजे, जेणेकरून महिलांना सोयी होतील आणि त्या माध्यमातून भाजीपाला जवळ मिळेल असे आम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहोत. बघा, शिवसेना पक्षाचे उमेदवार आपल्या सोबत होते, आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे. त्यांनी इथं रॅली काढली होती, हजारोच्या संख्येने, बल्कि असे व्यक्ती हजारोच्या संख्येने इथं रॅलीमध्ये व्यक्ती सामील झालेले होते. आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे. आपल्यासोबत अजून काय नाव तुमचं? संतोष देशमुख. मला सांगा, तुम्ही रॅलीमध्ये जे आलात ते फोन ठेवा, कशासाठी आलात तिथे रॅलीमध्ये? मी खरं तर विकासाच्या बाबतीत जर धोरण बघितलं तर याच्यामध्ये खरं तर दोन्ही भावाचं राजकारण चालू आहे ह्यामध्ये. आणि कुठंतरी इथं गळचेपी होती जनतेची, हा विषय महत्वाचा आहे. आणि विकास करायचं म्हटलं तर अण्णांनी म्हटल्याप्रमाणे की सोयी सुविधा होणं आवश्यक आहे, आणि या मूलभूत सोयी सुविधा काही होत नाही. त्यामुळं आज आम्ही ही पदयात्रा सुधीर अण्णांच्या माध्यमातून करतो. बघा, इथं आपल्यासोबत मुलं काय नाव आहे तुझं? गौरव के कशासाठी आला तिथे तू? इथं अन्नासाठी कधी आला तिथं? 1 तास झाला. काय वाटतं अण्णाबाबत? येतील का अण्णा निवडून? येते. बघा, आपल्यासोबत अजून इथं आहेत नागरिक. तिकडे दाखवा कॅमेरा, इकडे माग. काय नाव तुमचं? महादेव आगलावे. काय सांगतात अण्णा? ठीक आहे, ओके. बघा, आपल्यासोबत इथं नागरिक होते, आपण त्यांच्याशी जाणून घेतलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. हा, आमच्या चॅनलचे 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धाराशिव शहरामध्ये रॅली करण्यात आली होती, त्या रॅलीचा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे, 0 ग्राउंड रिपोर्ट दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन आम्ही जाऊ सोबत, मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.